तुम्हाला आत्मज्ञान आहे, पण आत्मज्ञानाची ओळख नाही. मूळ मायेवर तुम्ही प्रेम करत नाही. तीच प्रेम आहे. प्रत्येकाला आपण असावेसे वाटते हेच ते प्रेम. ते केलेले प्रेम नाही, निर्माण झालेले प्रेम आहे. ही परंपरा चालूच आहे. प्रेमातून प्रेम निर्माण होत आहे. प्रेम करावे लागते की ते आपणच वाहते आहे? ते आपणच वाहते आहे. आपण एकमेकांना भेटत आहोत ते आत्मप्रेमाच्या भक्तीमुळे. सर्व गर्दी प्रेमातूनच निर्माण झाली आहे. पूर्वपरंपरा मूळ माया म्हणजे प्रेमाचा सागर आहे. जे जे माणसांनी बनवलेले आहे ते आत्मप्रेमाकरिताच. हे प्रेमच ओळखाल तेव्हा प्रेमाला लागणाऱ्या गरजा मुळीच आवडत नाहीत. सगळ्या गरजा देहाच्या आहेत. हे प्रेम म्हणजे आपण असल्याची जाणीव ओळखल्यावर आपण देह नव्हे हे कळते. निराकाराला गरजांची गरज नाही. मग जग आणि आपण असा भेदच नाही. तुझ्या जाणीवेचा, तुझ्या प्रेमाचा प्रकाश म्हणजे चराचरादी जग. सर्व इच्छा पुऱ्या व्हायच्या असतील तर कानाने जे ऐकते आहे ते ज्ञान धरून ठेवा. एवढे उघडे बोलणारा कोणी भेटणार नाही. मी स्वतःला योगी साधू वगैरे म्हणून घेत नाही, म्हणून सर्व काही उघड बोलू शकतो. तुम्हाला ज्ञान पाहिजे म्हणजे काय पाहिजे? स्वतःची माहिती पाहिजे. आपली आपल्याला माहिती नाही तोपर्यंत देवळात जाणे, हात जोडणे घडणार. आपली माहिती आपल्याला मिळाल्यावर कसल्या सहवासाची जरुरी नाही. कोणतीही इच्छा असायला नको, फक्त तूच तुझ्याकडे असायला हवास. तीव्र इच्छेवर सर्व काही अवलंबून आहे. नाना कला विद्या शिकण्याच्या उर्मी ज्या उठतात त्या तुच्छ झाल्या पाहिजेत, तेव्हाच तू तुझ्याकडे पोहोचशील. छंदांमध्ये पडल्यावर आत्मस्थिती कशी लाभणार? ज्याला जे आवडले तिथे तो रमला तेच त्याचे दैवत. मग स्वरूपाकडे काय जाणार? तुमच्या जाणीवेतच सर्व जग नांदते आहे. जो कुठल्याही दृश्याने भारला जात नाही तो पोचलेला तरी असेल, नाहीतर पशु. जोपर्यंत तुमची वृत्ती बाहेरील गोष्टींवर खिळून आहे तोपर्यंत ते काही होणार नाही. सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरण व्रज म्हणजे सर्व काही विसरत विसरत मलाच भज म्हणजे तुझ्यातच स्थिर हो. आता ऐकून ठेवा. या गोष्टीचा कधी अनुभव आला तर तुम्हाला कळेल. भक्ती तिथे प्रेम, प्रेम तिथे भक्ती. देह हे आपले रूप मानता तोपर्यंतच हे आपले हे दुसऱ्याचे हा भेद राहणार. आपण आपणाला जाणवते असे जे काही आहे त्याला ज्ञान म्हणतात. या ज्ञानाची अद्वैत भक्ती करा. हे आपण असल्याचे ज्ञान काये जाणवते आहे व त्याची हालचाल प्राणामुळे होते. कान ऐकत नाहीत, कानाने ऐकणारे माणूस नव्हे. देह प्रसंगामुळे ते तसे मानते आहे, पण ते प्रत्यक्ष भगवत स्वरूप म्हणजे प्रकाशमान आहे. आपण असल्याच्या ज्ञानाचे धरणे धरून राहावे. आत्मप्रकाशाने सर्व प्रकाश ओळखता येतात. त्याला आकार नाही म्हणून तो लहान नाही की मोठा नाही, म्हणून सर्वत्र भरलेला आहे. प्रेम विधेयी आहे, त्याला काया नाही. प्राण चालतो आहे तोपर्यंत आत्मा द्रष्टा होऊन राहतो. आत्मा जात येत नाही. तुम्हाला आत्मज्ञान आहे, पण आत्मज्ञानाची ओळख नाही. ओळख देहाची आहे. आत्मा होऊन तपश्चर्या करा. देहामध्ये तू देहासारखा नसून शुद्ध चैतन्य आहेस. त्या चैतन्याचा प्रकाश म्हणून हे जग आहे. एकात्मता मूळचीच आहे, ती फक्त जाणायची आहे. मी चैतन्यमय आहे असा निर्धार हवा. जी जी नावे आहेत ती माझीच असा निर्धार हवा. मी देहरूप नव्हे असा ज्याचा एकदाचा निश्चय झाला व तो चळला नाही तो उत्तम भक्त. सर्व भुका तुझ्या दर्शनानेच तृप्त होतील. जगाचे राज्य मिळूनही तृप्त होणार नाहीत.